आज आपल्या या क्लासमध्ये सक्सेस क्लासेस अकॅडमी कुपवाडमध्ये आपल्या या ठिकाणी अथर्व जाधव हा विद्यार्थी उपस्थित आहे। नुकताच इयत्ता 10वीच्या परीक्षेचा रिझल्ट लागलेला आहे। 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये अथर्व जाधवनं 94.20% असं गुण मिळालेले आहेत। आणि त्याबद्दल सर्वप्रथम अथर्वचं हार्दिक अभिनंदन। कॉंग्रॅच्युलेशन अथर्व। अथर्व, ही जी काही 10वीची परीक्षा झाली, ह्या परीक्षेसाठी तू कशा पद्धतीची तयारी करत होतास? तयारी म्हटली तर माझा रोजचा एक 2 तासाचा अभ्यास किंवा जास्तीत जास्त संध्याकाळी 12-1 पर्यंत बसतो तुम्ही। परत सकाळी परत 5 किंवा 4:30ला उठून तेव्हा 1 तास वाचन करत होतो। माझं असं म्हणणं आहे की अभ्यास किती वेळ केला यापेक्षा अभ्यास काय केला हे महत्त्वाचं आहे आणि मुलांनी त्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे। ठीक आहे, खूपच छान उत्तर दिलेलं आहेस। तू कोणत्या शाळेचा विद्यार्थी आहेस? गुरुवारी डॉक्टर ट्रिबलर हायस्कूल। आणि कोणत्या क्लास तू जॉईन केलेला होतास? मी सक्सेस क्लासेस कुपवाड जॉईन केलेला होतास। इयत्ता कितवी पासून तू जॉईन केलेला होतास? मी या क्लासमध्ये इयत्ता 8वी पासून होतो। 8वी 9वी 10वी सतत कंटिन्यू केलं। ठीक आहे। त्यानंतर मला असं विचारायचं वाटतं की तुझं हे जे काही महान यश 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुला मिळालेलं आहे, ह्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे यश मिळालं त्याचं श्रेय तू कोणाला देऊ इच्छितोस? याचं श्रेय प्रथमतः म्हणजे माझ्या आईवडिलांना, कारण त्यांनी खूप माझं कष्ट घेतले। जसं की मी रात्री जागत असेल तर मला काय हवं नको त्याची त्यांनी परिपूर्ण काळजी घेतली होती। परत म्हटलं तर माझे क्लासमधील मित्र, शाळेतील मित्र, क्लासमधील शिक्षक, शाळेतील शिक्षक ज्यांनी की माझ्या सर्व शंकांचं निरसन करून माझ्या शंकांना पाठिंबा देऊन माझ्या सर्व शंकांचं निरसन केलं। खूपच छान। सक्सेस क्लास जॉईन केल्यानंतर तुला गणित असेल, इंग्लिश असेल, सायन्स असेल किंवा संस्कृत विषय असेल, या विषयांच्या बाबतीमध्ये काय फायदा झाला? विशेषतः सांगायचं झालं तर मला इंग्लिशमध्ये ग्रामरमध्ये खूप सोपं झालं, कारण आमचे इंग्लिशचे शिक्षक चंद्रकांत चौगुले सर यांनी ग्रामर अतिशय सोप्या पद्धतीने आम्हाला शिकवून दिलं। परत गणितचे माळी सर आणि आम्हाला 9वीमध्ये पवार सर म्हणून होते, त्यांनी सुद्धा आम्हाला खूप मार्गदर्शन चांगले केले। परत माळी सरांनी आम्हाला कोर कॉन्सेप्ट असं शिकवला की आणि त्यांनी गणिताच्या सोप्या कॉन्सेप्ट करून शिकवल्या, जेणेकरून आम्हाला गणितात सोपं झालं। परत सायन्सचे संगी मॅडम यांनी सुद्धा आम्हाला सर्व शंकांचं निरसन करून आमच्या टेस्ट वाईज सिरियस घेऊन त्याच्यावर आमचं आकलन करून आमच्या टेस्टवरून आमची गुणवत्ता ठरवून आम्हाला चांगले मार्गदर्शन केलं। खूपच छान। मग सराव पेपर वगैरे त्या ठिकाणी घेतले जात होते का? हो, चॅप्टर झाले, चॅप्टर वाईज सराव, तसंच वीकली टेस्ट, परत जे सिलेबस होईल त्याच्यावर नियमित टेस्ट घेतले जात होते। मग त्या टेस्ट सोडवल्यानंतर तुला फायदा झाला का? हो, ज्या टेस्ट सोडवल्या त्याच्यावर मला जो प्रश्न येत नव्हता त्या पुढच्या टेस्टला मी तयारी करून जात होतो, त्यामुळे मला ते खूप सोपं झालं। संस्कृत विषयामध्ये तुला किती मार्क्स मिळालेले आहेत? संस्कृतमध्ये मला 97 मिळालेले आहेत। संस्कृतच्या सरांनी सुद्धा, सुहास पाटील सरांनी आमची अतिशय चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली होती। गणिताला किती मार्क्स मिळाले तुला? गणिताला 86। इंग्लिशमध्ये? इंग्लिशला 87। सायन्समध्ये? सायन्सला 92। 92। खूपच छान। आणि जर इयत्ता 5वी ते 10वी एखादा विद्यार्थिनी जर क्लासच्या शोधामध्ये असेल किंवा क्लास नव्याने जॉईन करणार असतील, तर अशा विद्यार्थिनींसाठी व पालकांसाठी तू काय मेसेज देऊ इच्छितोस? त्या विद्यार्थ्यांना मी सांगू शकतो की आपला क्लास अतिशय उत्तम आहे। आपल्या क्लासमध्ये सर्व शंकांचं कुठल्याही इयत्तेतला विद्यार्थी असू देत त्याला उत्तम मार्गदर्शन केलं जातं। आठवड्याला टेस्ट घेतल्या जातात। सर्व शिक्षक असतात, अगदी फॅमिलीसारखं वातावरण असतं, त्यामुळं मुलांना काही बिनचाचपरता सरांना शंका विचारू शकतो। त्यामुळे त्याच्या टेस्टनुसार त्याचे प्रोग्रेस वाढत जाते। जर कमी असला तर तो शिक्षक त्याचा हात धरून वर आणण्याचा नक्कीच प्रयत्न करतात। त्यामुळे तुला काय वाटतं, क्लास कोणता लावावा? हाच क्लास सर्वांनी जॉईन करा, सक्सेस क्लासेस खूप ठीक आहे असं वाटतं। अथर्व हा अभ्यासाच्या बरोबरच चित्रकलेमध्ये सुद्धा खूप हुशार आहे। सहज बसल्या बसल्या निसर्ग चित्र असेल, व्यक्तिचित्र असेल किंवा कोणत्याही प्रकारचं चित्र असेल, तो अतिशय उत्कृष्ट असे चित्रकार देखील आहे। चित्रकलेची आवड तुला कधीपासून आहे? चित्रकलेची आवड मला लहानपणापासूनच होती बरं। आणि त्यात मी बाह्य स्पर्धेमध्ये जास्त बक्षीस मिळवलेले आहे, कॉम्पिटिशन इन्व्हाइट करून। खूपच छान। म्हणजे अभ्यासाबरोबर तुला इतर घटकांची सुद्धा आवड आहे, जसं की चित्रकला किंवा इतर स्पोर्ट्समध्ये सुद्धा तुला विशेषतः आवड, रुची आहे असं म्हणायला काही हरकत नाही। खूपच छान अथर्व, छोटीशी मुलाखत दिलास त्याबद्दल तुझं पुनश्च एकदा धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन।
ओके.